पत्रकार परिषद घेण्याचं कारण एकच आहे की अंदूरमध्ये, तसं तर अंदूर तुळजापूर तालुका महाराष्ट्रात पूर्ण चालू आहे, पण मी फार मोठं नसल्यामुळे मी अंदूर आणि तुळजापूर पुरतं बोलतो की इथला पक्ष हा कुणीतरी अपहरण केल्यासारखा झालंय. ह्या पक्षाचे जुने कार्यकर्ते हे कुठेच दिसत नाहीत. परवा लोकार्पण सोहळा झाला अंदूरमध्ये, राणा पाटील वगैरे आलते सगळे, तर त्या स्टेजवर जुने कार्यकर्ते कुणीच नव्हते आणि जुन्या कार्यकर्त्याला कुणीही किंमत देणं झालंय. आणि ह्या लोकांनी पक्ष हा हायजॅक केलाय आणि जुन्या कार्यकर्त्याला चक्क घराबाहेर काढून टाकलेत त्यांनी. त्यामुळे मी ही पत्रकार परिषद जुन्या कार्यकर्त्याची व्यथा मांडण्यासाठी ही प्रातिनिधिक स्वरूपात मी ही पत्रकार परिषद तेवढ्यासाठी आयोजित केली आहे. काय मत आहे? खर तर जुना कार्यकर्ता खूप मेहनतीने हा पक्ष उभा केलाय. तसं तर त्या काळात म्हणजे एवढ्या सुविधा नव्हत्या. घरातनं भाकरी घेऊन जाणारा कार्यकर्ता होता. त्यावेळेस भिंती रंगवून प्रचार करत होते. त्यावेळेस आम्ही रात्री लाईट घालून भिंती रंगवायचं आणि त्या भिंतीला कोपऱ्यात बीजेपी नाव टाकायचं आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही त्या पेंटरकडनं भिंती पूर्ण जाहिराती रंगवायच्या. अशा परिस्थितीत आम्ही एवढ्या दबावाखाली असताना आम्ही काम केलं. आम्ही पक्ष वाढवला, आम्ही पक्ष टिकवला. पण आज आम्हाला चक्क असं तांदळातला खडा येतल्याने आम्हाला बाहेर काढून टाकलं जातंय. आमची किंमत बिलकुल ठेवली जात नाही. मला तेवढ्यासाठीच मी ही पत्रकार परिषद बोलावली आहे. कारण ज्या माणसांनी आयुष्य घातलं, स्वतःच्या घराचा विचार केला, घरातून आणि अक्षरशः आमच्या आईवडिलांच्या शिव्या खाऊन आम्ही पक्षाच्या प्रचारासाठी, पक्ष वाढवण्यासाठी बाहेर पडत होतो. आज असे अनेक कार्यकर्ते आहेत की त्यांचे स्वतःचे घर सुद्धा नाहीत. आज पक्षासाठी एवढं त्यांनी सगळं तन मन धनाने काम केलं, पण त्याच कार्यकर्त्याला आज पक्ष मोठा झाल्यावर बाजूला काढलं जात आहे आणि पक्षाचे इतर लोक घुसून त्यांना त्रास दिला जातोय. तसं तर हे कार्यकर्ते आज जे पक्षात आलेले आहेत ना, त्यांच्या विरुद्ध लढलेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या विरुद्ध लढलेत, त्यांच्या वडिलांच्या विरुद्ध लढलेत आणि ते रोष मनात धरून हे आज आलेले जे आहेत बाहेरचे लोक, ते रोष मनात धरून त्यांनी ह्या कार्यकर्त्याला बाहेर टाकून भाजपचा पूर्ण अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी थोडक्यात काय, ह्यांनी पाया सोडून इमारत बांधत आहेत. आम्ही जर बाजूला गेलो आणि ह्यांनी जर आले तर जनता सुद्धा ह्यांना तयार नाही. कारण जनते आज असं झालंय की सुरुवात ह्यांची विद्यार्थी सेनेपासून झाली आणि त्याच्यानंतर त्यांना कॉलेजवरून निघाल्यावर त्यांनी जिल्हा परिषद लढवली ती काँग्रेसकडून जिल्हा परिषद लढवली, सभापती झाले. त्याच्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले, राष्ट्रवादीमध्ये पुन्हा त्यांनीच जिल्हा परिषद लढवली आणि भाजपमध्ये पुन्हा आले आणि भाजपमध्ये त्यांनीच जिल्हा परिषद लढवणार. म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा? बाकीच्यांनी तुम्हीच सर्व आहात का? भाजपमध्ये कुणी कार्यकर्ता नाही का? भाजप हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आम्ही पंचायत समिती एक लढवली ती, विक्रम आडरे विरुद्ध साहेबराव घुगे होता. साहेबराव घुगे हा ओबीसी माणूस असताना सुद्धा आम्ही ओपन जागेवर त्याला निवडणूक लढवली. आज साहेबराव घुगेला का दिलं नाही तिकीट ह्यांनी? तर त्याचं कारण असं केलं जाते की ओपनची जागा आहे त्याच्यामुळे तू मागू नकोस. भारतीय जनता पार्टी ही कधीही जातीवादी नव्हती. भारतीय जनता पार्टी ही हिंदुत्ववादी आहे, जातीवादी कधी नाही. म्हणूनच आम्ही पंचायत समितीला साहेबरावला ओबीसीच्या जागेत ओपन निवडून दिलं ना. आता हे लोक येऊन भारतीय जनता पार्टीत जातीवाद पसरवत आहेत आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करतायत. ह्याचं कुठेतरी हे थांबलं पाहिजे, हे कुणीतरी हे पाहिलं पाहिजे. त्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली. अंदूर हे भाजपमय झालेलं नाहीये. अंदूर ह्यांनी स्वतःच्या अंडर खाली घेण्याचा ह्यांनी प्रयत्न करू लागले आणि भाजप हा पूर्ण निष्णाभूत करण्याचा हे प्रयत्न करू लागले. अंदूर भाजपमय कधी होईल? ज्यावेळेस खऱ्या अर्थानं भाजपच्या जुन्या कार्यकर्त्याला तिकीट मिळालं आणि भाजपच्या जुन्या कार्यकर्त्याचा
हे नवीन आलेले कार्यकर्ते प्रचार करतील अगदी मनानं वरकरणी नाही, तेव्हाच अंदूर खऱ्या अर्थाने भाजपमय होईल. त्यांची भूमिका आज शांत बसलीत ते, कारण भाजप पक्ष वाढावा हे सगळ्यांनाच माहिती आहे. बाहेरून येऊ द्या, कुठून येऊ द्या, यावं पक्ष वाढावा म्हणूनच त्यांनी शांत बसलेत. पण पक्ष वाढत असताना ह्या जुन्या कार्यकर्त्यांना चक्क बाजूला काढलं जाते, हे चुकीचं आहे आणि त्यांना कुणीही विचारलं जात नाही. आता पहिलं तसं तर अंदूर मध्ये जिल्ह्यातली पहिली शाखा ही अंदूरमध्ये काढली आहे. आता इथं तुमचे पत्रकार आहेत, राजेंद्र स्वामी हे होते तिथं, एवढा प्रयत्न केला की त्यावेळेस भाजप म्हणजे काय हे कुणाला माहित नव्हतं. आता एखादी बातमी पेपरला आली भाजप आंदोलन करणार म्हणल्यावर कुणीतरी एखादा यायचा आणि कोण रे ते भाजप म्हणून असं दाब द्यायचा. अशी परिस्थिती त्यावेळेस भाजपची होती. त्यावेळेस पासून भाजप आम्ही वाढवलेली आहे. तसं असताना आज ज्यावेळेस भाजपला चांगले दिवस आले, ज्यावेळेस भाजप आज चांगल्या स्थितीत असताना सुद्धा आजही भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून हे नवीन आलेल्या लोकांनाच संधी दिली जाते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना पुन्हा बाजूलाच केले जाते. आजही जुने भाजपचे कार्यकर्ते कुणीही बघा, कुणीही स्टँड झालेले नाहीत. त्यांनी पक्षासाठी सगळं तळमळीने केलं, पण त्यांच्यासारखा विचार करायला पक्ष तयार नाही. ह्याच्या पुढे आमची एवढीच भूमिका आहे की तुमच्या माध्यमातून आमची ही व्यथा जी आहे ती ही पक्षश्रेष्ठीपर्यंत जावी, एवढीच आमचं म्हणणं आहे. म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे आणि कुठेतरी ह्या गोष्टीला चाप लागावा आणि जुन्या कार्यकर्त्यांना जो आहे तो न्याय मिळावा, एवढंच आमचं म्हणणं आहे.